मला वाटतं आपण मीटिंग सुरू करायला काही हरकत नाही. संतोष सर. हा, सुरू करून द्या. सर पावणे 7 होत आहेत ना? हो, सुरू करून सुरू द्या. करायची. करून यस द्या सर, सुरू करतो. चालेल ना? हो हो हो. यस सर, यस सर, यस सर, यस सर. धनराज सर, आप्पा, केदारे सर, दत्ता सर, आपल्या सर्वांना मी को होस्ट केलंय. कृपया करून आपण आलेल्या गेस्टला मीटिंगच्या रूम मध्ये घ्या. मी प्रथमतः विथ परमिशन ग्रेट लीडर श्री संतोष सरवणी सर यांच्या आजच्या वेबिनार मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तुम्हा सर्वांचं जे ड्रीमर्स, जे हार्ड वर्कर, स्मार्ट वर्कर, आपल्या आयुष्यातली स्वप्न घेऊन आपण या क्षेत्रामध्ये 1 वर्षापासून मार्गक्रमण करत आहात, अशा सर्व धाडसी लीडरचं मी या मराठी वेबिनार मध्ये स्वागत करतो. रेन बीएनबीच्या निमित्तानं आपल्याला जी टेक्नॉलॉजी वापरण्याची संधी मिळाली आहे, खरं तर पाहिलं आपण 30-40 वर्षामध्ये नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक नेटवर्करच्या जीवनामध्ये अनेक वादळ येऊन गेली. त्या वादळानंतर आपले पाय रोवून प्रत्येक नेटवर्कर हा आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या कन्सेप्ट मध्ये हा पाय रोवून उभा आहे. मित्रांनो, अनम्यूट करा स्वतःला, म्यूट करा स्वतःला. आवाज येऊन डिस्टर्ब होता कामा नये प्लीज. तर अशा सर्व ड्रीमर, हार्ड वर्कर, स्मार्ट वर्कर आणि जबरदस्त लीडरचं सर्व लीडरचं मी मनपूर्वक स्वागत करतो. नवीन काही गेस्ट आले आहेत त्यांचं पण मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. मित्र हो, प्रोडक्ट बेस पासून आपल्या आयुष्याची सुरुवात नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये झाली. अनेक प्रकारचे ट्रेनिंग, एज्युकेशन घेऊन, अनेक प्रकारचे फंक्शन, सेमिनार, मीटिंग्स आपण करून, वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव पाठीशी घेऊन आपण आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या रस्त्यावर चाललेलो आहोत. अनेक प्रकारच्या कंपन्या, अनेक प्रकारचे सिस्टम्स आपण हाताळलेत आणि त्याचबरोबर काम करत असताना जगभरातील अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या नॉलेजच्या, वेगवेगळ्या स्वरूपाच्या, वेगवेगळ्या अनुभवाच्या आणि वेगवेगळे पराक्रम आपल्या इतिहासामध्ये गाजवलेल्या लोकांची आपल्या भेटी झाल्या आणि त्यातून मार्गक्रमण करत आपण आपलं पुढचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहे. ज्या गोष्टीची खरं तर आपल्या सर्वांना गरज होती, ज्या गोष्टीची आपण सगळे नेटवर्कर वाट पाहत होतो, अशी एक सिस्टम आपल्याला हवी होती की जी आपल्या मेहनतीचं चीज करेल. पूर्वीच्या इतिहासामध्ये आपण हार्ड वर्क केलं, खूप मोठी टीम बनवली, खूप मोठा पैसा कमवला, पण ज्यावेळेस आपली स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली, त्या मात्र अशी काही वादळ आपल्या आयुष्यात येऊन गेली की आपण केलेली सगळी मेहनत काही क्षणामध्ये मातीमोल होताना आपल्याला दिसते. आणि म्हणून प्रत्येक नेटवर्कला असं वाटलं पाहिजे की आपण कुठल्या तरी प्रकारे आपल्या एखादा छोटासा कन्सेप्ट आपण आपल्या हातात घ्यावा आणि सुरू करावा आणि एखाद्या सिस्टमचे आपण ओनर व्हावं, असं प्रत्येकाला वाटायला लागलं. परंतु सगळ्यांसाठी ते शक्य नव्हतं, कारण की जग बदलत चाललंय. 21व्या शतक हे एआयचं युग आहे असं म्हणतात आणि अशा टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये नेटवर्करला आपल्या पायावर उभं राहण्यासाठी सुंदरशी सिस्टम हवी होती, जी खरं तर पारदर्शक असेल, जी कोणत्याही काळामध्ये, म्हणजे उभरत्या काळामध्ये असो की पडत्या काळामध्ये आपल्या पाठीशी उभं राहील आणि नेटवर्करच्या श्रमाचं, मेहनतीचं फळ त्याला त्याच्या पदरात देईल, अशी सिस्टमची प्रत्येक जण वाट पाहत होता. आणि मित्रांनो, आज आपल्याला रेन बीएनबीच्या माध्यमातून ही सिस्टम मिळालेली आहे. प्रथमतः मी आपल्या सर्वांचं या रेन बीएनबीच्या आपल्या भविष्याच्या वाटेवर चालणाऱ्या आणि स्वप्न पूर्ण करणाऱ्या एका मोठ्या संधीच्या रूपानं आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. मी प्रथमतः आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. आपल्या रेन बीएनबीची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला जी मिळाली आहे. मी संतोष बिराडे, प्रॉपर नाशिक. व्यवसायाने मी एक शिक्षक आहे. गेल्या 20 वर्षापासून नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट बेस मध्ये मी काम करतोय. माझं 15 वर्षाचं करिअर एमएलएम इंडस्ट्रीमध्ये आहे, ज्या प्रोडक्ट बेस मध्ये अनेक प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम, सिस्टम मी हातामध्ये घेतले, यशस्वीपणे राबवले, मोठमोठ्या टीमा झाल्या, मोठमोठी स्वप्न पूर्ण करण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात यश मिळालं. आणि आज क्रिप्टोच्या माध्यमातून, रेन बीएनबीच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीला जवळ करून एक चांगल्या प्रकारचं उत्पन्नाचं माध्यम रेन बीएनबीच्या माध्यमातून आपल्याला मिळाले, त्या माध्यमावर आपल्याला चर्चा करायची. हा जो बिझनेस प्रेझेंटेशन प्लॅन मी तुम्हाला सांगतोय, हा साधा सोपा सरळ मराठीमध्ये आहे. त्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत, ज्याच्या व्हॅल्यू आहेत, या USDT आणि इंडियन रुपीज मध्ये मी आपल्यासमोर प्रेझेंट करत आहोत.
रेन बीएनबी हा कम्युनिटी बिल्डिंग प्रोग्राम आहे. बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण इतिहासामध्ये नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये खूप काम केलं, टीमाही मोठ्या तयार केल्या. आपण हातात घेतलेला प्रोजेक्ट हा ऑल ओव्हर इंडिया आणि इंडियाच्या बाहेर पण नेऊन पोहोचवला. माझे गुरु मला नेहमी सांगतात की टीम तयार करणं सोपं, पण टीम टिकवून ठेवणं हे सर्वात मोठं अवघड काम आहे. आणि कदाचित त्याच अवघड काम पूर्ण करताना किंवा ती आव्हान लिहिल्या पेलताना आपली कुठेतरी दमछाक झाली आणि आपल्या टीमा आपल्यापासून दूर गेल्या किंवा आपल्याला ते टिकवता आलं नाही. मग तो कदाचित सिस्टमचा दोष असेल किंवा प्रोजेक्टचा दोष असेल, प्रोडक्टचा दोष असेल, कंपनीचा दोष असेल, किंवा असेल किंवा त्या वेळेचा दोष असेल. पण मित्रांनो, रेन बीएनबी हा असा सिस्टम आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जी कम्युनिटी तयार कराल मित्र हो, लाईफ टाइम मी अत्यंत आत्मविश्वासपूर्वक तुम्हाला सांगतो की या सिस्टम मध्ये तयार केलेली तुमची कम्युनिटी ही तुम्हाला लाईफ टाइम उत्पन्न देईल. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की रेन बीएनबीच्या माध्यमातून जी सिस्टम तुम्ही हातामध्ये घेतली आहे, त्या सिस्टमच्या माध्यमातून जी कम्युनिटी तुम्ही तयार करणार आहात, मी आत्मविश्वासपूर्वक सांगतो की ती पूर्ण कम्युनिटी तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून लाईफ टाइम उत्पन्न देणार आहे. म्हणून ह्या ओपन बीएनबी ब्लॉकचेनच्या निमित्तानं रेन बीएनबीचा प्रोजेक्ट हा आपल्या समोर आलेला आहे आणि तो आपल्या समोर मी मांडत आहे. रेन बीएनबीची वैशिष्ट्य काय मित्रांनो, आतापर्यंत जे जे कन्सेप्ट आपण केले, आपण पाहिलं की मालक हा कॅपेबल आहे की नाही, की ज्याच्याकडे सर्व लोकांना पेमेंट देण्याची धमक आहे, त्याचा इतिहास चांगला आहे की नाही, त्याने इतिहासामध्ये कुठल्या प्रकारचे व्यवहार केले, कुठल्या प्रकारचा कन्सेप्ट केला, कुठल्या प्रकारच्या कंपनी रन केल्या, या गोष्टी आपण तपासल्या, पाहिल्या. त्याचं मोठं ऑफिस पाहिलं, प्रत्यक्ष व्हिजिट दिली, भेट दिली आणि भेट दिल्यानंतर आपण डिसिजन घेतला असेल. पण मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला आलेले अनुभव हे कुठेही चांगल्या प्रकारचे नाही. मालकही पाहिला, त्याचं ऑफिसही पाहिलं, मोठं ऑफिस पाहिलं, त्याचा कारखाना पाहिला, सगळ्या गोष्टी पाहिल्या, परंतु कुठलाही मालक आपल्याला पुरला नाही. बरोबर आहे की नाही? एक तर त्या मालकाने काहीतरी घोटाळा केला, त्या मालकाने काहीतरी बदल केले, त्याने नेमलेला जो प्रशासक ऍडमिन असेल त्या ऍडमिनने काहीतरी बदल केले आणि आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी पसरलं. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की ह्या सिस्टमला कुठल्याही प्रकारचा मालक नाही. हा टोटल टेक्नॉलॉजीवर आधारित हा सिस्टम आहे. जो ही टेक्नॉलॉजी वापरेल तो त्या सिस्टमचा मालक असेल. ज्या क्षणी तुम्ही या सिस्टम मध्ये एंट्री घेतात त्या क्षणी तुम्ही त्या सिस्टमचे मालक झालेले असतात. आणि निश्चितच मला सांगायला आवडेल की मित्रांनो, हा जो सिस्टम आपण हातात घेतले आहे ते 100% आपली करिअर ओरिएंटेड आहे, 100% पारदर्शक आहे. कुठल्याही प्रकारची रिस्क किंवा गुंतवणूक किंवा जोखीम, जी लायबिलिटी आपण भविष्यामध्ये म्हणतो की इथं तुम्ही 2 कोटी कमवा, 20 कोटी कमवा, 200 कोटी कमवा, 2000 कोटी कमवा, 1 रुपयाची लायबिलिटी तुमच्यावर येणार नाही. अत्यंत म्हणजे रिस्क फ्री आणि पारदर्शक, घोटाळामुक्त आणि करिअर ओरिएंटेड हा बिझनेस आहे. ही जी प्रणाली आहे मित्रांनो रेन बीएनबी, ही पारदर्शक आहे, ट्रान्सफर आहे. कुठल्याही प्रकारचे बदल इथं स्वतःहून सिस्टम करत नाही किंवा कंपनी करत नाही. कुठली कंपनी नाही, कुठली वेबसाईट नाही, कुठल्या प्रकारचा मालक नाही, कुठल्या प्रकारचा ऍडमिन नाही. बरोबर की नाही? ही सिस्टम अतिशय स्थिर आहे, ही टेक्नॉलॉजीवर बेस आहे. ओपीबीएनबी नावाची जी टेक्नॉलॉजी आहे, जी ब्लॉकचेन आहे, जी बायनान्सची आहे, त्या बायनान्सच्या ब्लॉकचेनवर ही डिप्लॉय करून आपल्या सर्वांसाठी ही ऍक्टिव्हेट करण्यात आलेली आहे. सगळं व्यवहार जे होतात ते ट्रान्सपरंट होतात. आनंदाची गोष्ट अशी की आपण जे काम केलं त्याचा आपल्याला जो बेनिफिट मिळतो किंवा जे कमिशन मिळतं किंवा जो आपल्याला पेआउट मिळतो, हा आपल्याला इमिजिएट मिळतो, तात्काळ मिळतो. मला असं वाटतं की क्ली सिस्टम केव्हा रन होते, ज्यावेळेस तिला एज्युकेशनचा बेस असतो. नवीन गोष्ट आहे टेक्नॉलॉजी, 21वे शतक आहे. संजू, एआय, हा आवाज येतोय? हॅलो, हो येस सर, ओके. हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. टेक्नॉलॉजी ही नवीन चॅलेंज आपल्या सर्वांच्या समोर आहे. त्यासाठी आवश्यक असणारं एज्युकेशन इथं आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं. आपल्या भविष्यासाठी जी दूरदृष्टी आपल्याला असायला हवी, म्हणजे भविष्यामध्ये आपण येणाऱ्या पिढीत काय वेगळं केलं पाहिजे याचं नॉलेज आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट इथं दिलं जातं. प्रणाली ही 100% वर्किंग आहे, ही सिस्टम ही 100% वर्किंग आहे. आतापर्यंत आपल्याला कमिटमेंट बेसवर आपल्याला इतर ठिकाणी आपल्याला काम करावं लागतं, की ज्या ठिकाणी आपल्याला काही कमिटमेंट केल्या गेल्या, पण कमिटमेंट ही अशी वस्तू, अशी सिस्टम आहे की कमिटमेंट पूर्ण झाली नाही तर मात्र जोखीम येते, तर मात्र रिस्क येते.
तर मात्र लायबिलिटी येते. इथं कुठल्याही प्रकारची आपल्याला कमिटमेंट केली जात नाही, कारण ही 100% वर्किंग सिस्टम आहे. 100% इथं आलेला व्हॉल्यूम म्हणजे पे आउट हा 100% डिस्ट्रीब्यूट इमिडिएट त्या क्षणाला केला जातो. या सिस्टमवर कुणाचंही नियंत्रण नाही. 100% विकेंद्रित ही सिस्टम आहे. आणि मला सांगायला आवडेल की ह्या जगामध्ये या 4-6 महिन्यामध्ये रेन बीएनबीशी जोडला गेलेला जी कम्युनिटी आहे ती अत्यंत शक्तिशाली आहे, अत्यंत दर्जेदार आहे, अत्यंत नॉलेजेबल पर्सन आहे. मित्रांनो, मला सांगायला आवडेल की गेल्या 6 महिन्यामध्ये 125 पेक्षा जास्त देशांमध्ये तुमच्या माझ्यासारखे जबरदस्त लीडर लोक जे ह्या कम्युनिटीला डेव्हलप करत आहेत, कम्युनिटी वाढवत आहेत, असे 100-125 पेक्षा जास्त देशातले कम्युनिटी लोक इथं आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदाय जवळजवळ 6 महिन्यामध्ये 6.5 लाखापेक्षा जास्त समुदाय इथं आलेला आहे. शिक्षण प्रणाली आहे इथं जी सिस्टम केली ही कोडिंग मध्ये केली आहे, म्हणजे त्या कोडिंगला कोणी बदलू शकत नाही. अत्यंत उच्च दर्जाचं तंत्रज्ञान ह्या ब्लॉकचेन मध्ये वापरलं गेलेलं आहे. इन्स्टंट पेआउट आपल्याला देणारी सिस्टम आहे, 100% वितरण करणारी सिस्टम आहे. इथं आपल्याला शिक्षण दिलं जातं. सकाळी 8 वाजता झूम असते, दुपारी 4 वाजता झूम असते, संध्याकाळी 8 वाजता झूम असते, रात्री 10 वाजता झूम असते. वेगवेगळ्या भाषेमध्ये, भारतामधील वेगवेगळ्या भाषेमध्ये झूम मिटिंगच्या माध्यमातून आपल्याला यात तांत्रिक ज्ञान वेगवेगळे लीडर्स आणि वेगवेगळे अपडेट आपल्याला देत असतात. भविष्याच्या दृष्टीने आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रॉपर्टी आपण जमा करतो. प्रॉपर्टी जमा करतो म्हणजे प्रॉपर्टी विकत घेतो, आपल्या मालकीच्या करून ठेवतो, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये त्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होईल अशी अपेक्षा असते, बरोबर की नाही? तशाच प्रकारची प्रॉपर्टी ही एक आहे बायनान्स कॉइन. मित्र हो, जर सिस्टम 100% रन झाली, आपण सर्वांनी टीम वर्क करून जर काम केलं, तर मला सांगायला आनंद वाटेल. माझे लीडर मला नेहमी सांगतात की सर, तुमच्या आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये बीएनबी बायनान्स कॉइनचा पाऊस पडेल. कारण ही अशी संस्था आहे की ज्याच्यामध्ये ही ट्रान्सफर देवाणघेवाण जी होते, ट्रान्झॅक्शन होतं, ही ट्रान्सफरन्स होते. आपल्याला जे उत्पन्न मिळणार आहे हे बायनान्स टोकन मध्ये मिळणार, बायनान्सच्या कॉइन मध्ये मिळणार आहे. इथं एआय ट्रेडिंग केली जाते, रोडमॅप केल्याचं मोठी कम्युनिटी इथं निर्माण झालेली आहे. म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये जे प्रोजेक्ट आपल्याला येणार आहेत ते प्रोजेक्ट अतिशय दर्जेदार असणार आहे, जे आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आवश्यक असणार आहे. आतापर्यंत आपण फक्त काहीतरी संकुचित विचार करून आणि संकुचित मर्यादेमध्ये आपण आपला मागचा बिझनेस केला, परंतु आता ह्या सिस्टीम मध्ये आपण जो बिझनेस करणार आहोत तो बिझनेस आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयोगी पडणार आहे. कारण भविष्य हे एआयचं आहे, टेक्नॉलॉजीचं आहे आणि आपली पुढची पिढी टेक्नॉलॉजीवर काम करणार आहे. त्यांच्यासाठी एक सुंदरसा प्लॅटफॉर्म आपण तयार करून देत आहोत. रेन बीएनबीचा सिस्टम ही ओपी बीएनबीच्या ब्लॉकचेनवर आधारित आहे. आता ओपी बीएनबी काय आहे की आतापर्यंत क्रिप्टो सिस्टीम मध्ये ज्या टोकन्स आणि कॉइन काम करतात, आतापर्यंत सर्वात टॉपचा कॉइन आपण बिटकॉइन म्हणून ज्याची ओळख आहे. बिटकॉइन असं म्हणतात की 2009 मध्ये 6 रुपयाला मिळत होता आणि आता तो 2025 मध्ये 1 कोटी रुपयात इंडियन रुपीज पेक्षा जास्त व्हॅल्यूला तो क्रॉस करून गेला. याचा अर्थ असा की एक प्रॉपर्टी आहे क्रिप्टो की ज्या प्रॉपर्टीमध्ये आतापर्यंत म्हणजे आता 21व्या शतकामध्ये अनेक क्षेत्रामध्ये ट्रान्झॅक्शन होतात. टेक्सटाईल असेल, कन्स्ट्रक्शन असेल, बिल्डिंग लॉबी असेल, या अनेक क्षेत्रामध्ये हे करन्सी क्रिप्टो करन्सी वापरली जाते. जी क्रिप्टो करन्सीची कम्युनिटी वाढली म्हणजे त्या क्रिप्टोच्या कॉइनचं व्हॅल्यू सुद्धा वाढते. मग ह्या ज्या करन्सी येतात त्या करन्सी आतापर्यंत हे वेगवेगळ्यावर डिप्लॉय होऊन आलेले आहेत. बिटकॉइन सर्वात टॉपची बिटकॉइनची ब्लॉकचेन आहे आणि त्याच्यानंतर 2 नंबरची ब्लॉकचेन आहे ही बायनान्स. बायनान्सच्या मागाशी मी सांगितलं की 3 प्रकारच्या ब्लॉकचेन होत्या. त्या 3 प्रकारच्या ब्लॉकचेनच्या माध्यमातून बायनान्सचा कॉइन हा डिप्लॉय झालेला आहे. आता सध्या म्हणजे फेब्रुवारी 2025 मध्ये बायनान्सचा कॉइन हा $650 मार्केटला रन करतोय. आतापर्यंत जे सिस्टम टोकन आणि कॉइनच्या माध्यमातून मार्केटला आल्या, माझं कदाचित मी चुकीचं असेल पण माझं वैयक्तिक असं मत आहे की त्या सगळ्या स्कॅम फिशी होत्या. ज्या टोकनला व्हॅल्यू नव्हती, ज्या टोकनला काही किंमत नव्हती, असे टोकन बाकीच्या सेंट्रलाइज सिस्टमने मार्केटला आणल्या आणि मोठा फंड गोळा करून अनेक लोकांचं नुकसान केलं. मित्र हो, आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत, ज्या सिस्टम मध्ये काम करत आहोत, तो बायनान्स कॉइन हा एक ब्रँड आहे. हा एक ब्रँड आहे. आतापर्यंत बिटकॉइनला आपण ब्रँड समजत होतो. त्या बिटकॉइन नंतर इथेरियम आणि इथेरियम नंतर बायनान्सचा कॉइन ज्याचं स्वतःचं ब्लॉक
ज्याचं स्वतःचं बायनान्सचं एक्सचेंज आहे, स्वतःच एक्सचेंज आहे, ज्याच्या स्वतःच्या 3 ब्लॉकचेन आहे. पहिली ब्लॉकचेन निर्माण झाली ती बीएनबी बीकॅन चेन, दुसरी झाली ती बीएनबी ची स्मार्ट चेन म्हणजे बीएससी, आणि तिसरी आता लेटेस्ट जी तयार झाली ती ओपी बीएनबी. ओपी बीएनबी ही सर्वात जास्त वेगवान गतिमान ट्रान्झॅक्शन करण्यासाठी वेब 3च्या वॉलेटला आपण कनेक्ट केलेले आहे. सर्वात सुंदर, सर्वात पारदर्शक, सर्वात गतिमान व्यवहार ही ओपन बीएनबीच्या ब्लॉकचेनवर केले जातात. अशा ब्लॉकचेनवर आपण, अशा टेक्नॉलॉजीवर आपण सर्व काम करत आहोत. मग आपला रेन बीएनबीचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा ओपी बीएनबीच्या ब्लॉकचेनवर डिप्लॉय केलेला आहे. की आपल्याला या सिस्टम मध्ये काय केलं, कशा प्रकारे वर्कआउट केलं, तर कशा प्रकारे सिस्टम आपल्याला पेआउट जनरेट करेल, कोणकोणत्या माध्यमातून देईल, पेआउटचे किती प्रकार असतील, कोणकोणत्या सिस्टीमने तो पेआउट वितरित केला जाईल, या सगळ्यांचा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डायरेक्ट ओपी बीएनच्या ब्लॉकचेनच्या टेक्नॉलॉजीशी आपण केलेला आहे. आतापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये अशी कुठेही आपल्याला संधी मिळालेली नाही की जिथं आपलं स्वतःचं वर्कआउट आपण एखाद्या टेक्नॉलॉजीला कनेक्ट केलेला आहे. मित्रांनो, ही अतिशय सुंदर संधी 21व्या शतकातली सर्वप्रथम ती आपल्याला मिळाली आहे. त्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून आपल्याला हा व्यवसाय, हा सिस्टम सुरू करायचा आहे. कसं सुरू करायचं आहे मित्रांनो, आपण आपली संधी स्वप्न घेऊन इथं आलेले आहे. पैसा जरी सगळं काही नसला, पैशाशिवाय दुसरं काही श्रेष्ठ नाही असं म्हणतात. आणि पेआउट, अर्निंग, ड्रीम्स हे एकमेकांशी रिलेटिव्ह संदर्भ आहे. जर आपल्याला उत्पन्नाचं चांगलं साधन जरी मिळत असेल आणि ते जर लाईफ टाईम मिळत असेल तर ती संधी स्वीकारायला आपल्याला आवडेल, ती संधी घ्यायला आपल्याला आवडेल. आणि मग अशा प्रकारची रेनबीची संधी आपल्याला घेताना सुरुवात आपली कशी होते, तर आपल्याला स्वतःच एक वॉलेट तयार करावं लागतं. ते वॉलेट आहे सॅम्पल. तसं तुमच्याकडे वैयक्तिक, तुम्ही जर क्रिप्टो इंडस्ट्रीचे रिलेटेड असाल आणि तुम्ही आतापर्यंत त्या क्षेत्रात काम केलं असेल तर तुमच्याकडे स्वतःचं टोकन पॉकेट, ट्रस्ट किंवा आणखी एखादं वॉलेट असेल, त्या वॉलेटचा तुम्ही वापर करू शकता. मेटामॅस्क असेल, परंतु बायनान्सने तयार केलेलं आणि गुगल प्ले स्टोअरने अप्रूव्ह करून मार्केटला दिलेलं सॅम्पल नावाचं अत्यंत सोपं, जे ट्रान्झॅक्शन साठी खूप इझी आहे, खूप सोपं आहे, असं सेपल नावाचं वॉलेट आपण आपल्या मोबाईलला डाउनलोड करून, आपल्या पीसीला डाउनलोड करून आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. जे वॉलेट आपण डायरेक्ट बायनान्सच्या ओपी बीएनबीच्या ब्लॉकचेनला अटॅच करतो आणि ते स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट व्हेरीफाय करून आपण ते ट्रान्झॅक्शन करू शकतो. तर अशा प्रकारचं एक सॅम्पल नावाचं एक सुंदरचं वॉलेट आपण जर डाउनलोड केलं तर आपला व्यवसाय सुरू होतो. बर, मग आपल्याला सुरुवात कशी करायची मित्रांनो? कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही छोटी असते हे आपल्याला माहिती आहे, पण छोटी सुरुवात ही सुरुवात छोटी असते, पण तिचा शेवट मात्र खूप मोठा असतो आणि महान असतो. हे आतापर्यंत आपल्या पूर्वज इतिहासातल्या अनुभवानं आपण ऐकलेलं, पाहिलेलं, अनुभवलेलं आहे. मित्रो, हा व्यवसाय करण्याची संधी आपल्याला मिळते ती फक्त 300 रुपयापासून. आपण जो बिझनेस करणार इथं, तो बिझनेस हा बीएनबीच्या रूपातून करणार आहे. बीएनबी म्हणजे बायनान्स कॉइन. ओपी बीएनबीच्या ब्लॉकचेनवर जो बायनान्स कॉइन डिप्लॉय झालेला आहे, त्या बायनान्सच्या माध्यमातून आपली एंट्री पण करणार आहोत आणि आपल्याला येणारं उत्पन्न पण त्या बायनान्सच्या माध्यमातूनच होणार आहे. खरं तर आपल्याला एंट्री मारण्यासाठी या जगातल्या प्रत्येक कुठल्याही व्यक्तीला 0.0044 बीएनबी इतका पार्शल बीएनबी लागत असतो. त्याची मार्केटला व्हॅल्यू जर पाहिलं तर $3.10 एवढी असेल, नियर अबाउट $3.10 इतकी असते. आणि इंडियन रुपीज मध्ये जर आपण विचार केला तर 300 रुपयापर्यंत आपल्याला तो बीएनबी मिळतो. पण ही 300 रुपयाने जरी एंट्री असली मित्रांनो, तर ही सिस्टीम, ही 300 रुपयाची छोटी सिस्टम आहे असं मानण्याचं काही कारण नाही. खूप मोठं उत्पन्न आणि खूप मोठं भविष्य या सिस्टमने आपल्याला दिलेलं आहे. खूप मोठं उत्पन्न आपल्याला मिळणार आहे. इथे तुम्हाला संपूर्ण 15 रँक आणि 15 स्तरांची माहिती मिळेल. 15 प्रकारच्या रँकने आपल्याला 15 प्रकारचं उत्पन्न इथे आपल्याला वेगवेगळ्या लेवलने मिळणार आहे मित्रांनो. इतकं मोठं ह्यूज इन्कम आतापर्यंत कोणत्याही नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री मधल्या सिस्टमने आपल्याला दिलेलं नाही. आतापर्यंत डिजिटल कन्सेप्ट मध्ये ज्या ज्या कंपन्यांनी, ज्या ज्या सिस्टमने स्मार्ट करार केलेला आहे त्या ब्लॉकचेनशी, त्या सर्व स्मार्ट करारांमध्ये ओपी बीएनबीचा स्मार्ट रेन बीएनबीशी झालेला स्मार्ट करार मित्रांनो हा सर्वात मोठा करार आहे. मग याची एंट्री आपल्याला 300 रुपयाने करायची आहे.
म्हणजे 15 त्याच्या लेवल आहेत. दुसरी इन्फ्लुएन्सर लेवल आहे, जिची आपल्याला अपग्रेड करायला असेल तर 425 रुपयाने आपण अपग्रेड करू शकतो. अचिव्हर तिसरी आहे, 850 रुपयाने आपण अपग्रेड करू शकतो. अँबॅसेडर ही चौथी अपग्रेड आहे, ती 1750 रुपयाने अपग्रेड करू शकतो. पायोनियर ही 5वी लेवल आहे, ती 3400 रुपयाने अपग्रेड करू शकतो. मेंटर 6वी 6660 रुपयाने आपण अपग्रेड करू शकतो. चॅम्पियन ही नावाची 7वी ही 13620 रुपयाने आपण अपग्रेड करू शकतो. डायरेक्टर मित्र हो, मी स्वतः डायरेक्टर ही माझी 8वी रँक अपडेट केलेली आहे, ती आहे 26,040 रुपयाने अपडेट करू शकतो. पुढची आहे टायटन, ही 52,000 रुपयाने अपडेट करण्याची लेवल आहे. आयकॉन ही 10वी लेवल आहे, ती 1,04,000 रुपयाने आपण अपडेट करू शकतो. लिजेंड ही 11वी अपडेट आहे, ती 2,08,000ने. एम्परर ही 12वी लेवल आहे, 4,16,000ने. आणि कॉन्करर ही 13वी लेवल आहे, 8,32,000ने. चान्सलर ही 14वी अपग्रेड आहे, ही 16,64,000ने. आणि क्रिएटर सर्वात शेवटची जी आहे अपग्रेड आहे, ती आहे मित्रांनो 33,28,000ने आपण अपग्रेड करू शकतो. अपग्रेड करणं म्हणजे काय? अपग्रेड करणं म्हणजे आपली लेवल अपग्रेड करणं म्हणजे मोठ्या इन्कमचे मार्ग आपण मोकळे करणं, मोठ्या इन्कमचे दरवाजे मोकळे करणं. आतापर्यंत नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये आपण पाहिलंय, जनरेशन प्लॅन मध्ये लेवल जितकी खाली 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 जाते, तितकं आपलं कमिशन येणारं उत्पन्न हे कमी कमी होत जातं खालच्या आयडीवर. परंतु मित्रांनो, इथं अगदी उलट आहे. जितकी तुमची डेप्थला बिझनेस जाईल, जितका तुमचा डेप्थला लेवलला बिझनेस जाईल, तितक्या प्रमाणात, तितक्या डेप्थने, तितक्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला इन्कम इथे मिळत जाणार आहे. 5 प्रकारचे उत्पन्न इथे आपल्याला आहे. पहिला आहे डायरेक्ट रेफरल इन्कम, दुसरा आहे टीम रँक अपग्रेड बोनस, तिसरा आहे रिकरिंग लेवल बोनस, हा जो 15 लेवलचा आहे. चौथा आहे रॉयल्टी बोनस, इथे तुम्हाला रॉयल्टी पण मिळते, म्हणजे नॉन वर्किंग इन्कम सुद्धा इथं आपल्याला दिलेला आहे. आणि चौथा म्हणजे कुणीतरी आपण केलेल्या कामाची पाठीवर थाप जर मारली तर आपल्याला मोठा छाती फुगून जाते आणि पुढचं काम करायला आपल्याला प्रेरणा येते. मित्रांनो, लाईफस्टाईल रिवॉर्ड हा सुद्धा इन्कम इथे आपल्याला दिलेला आहे. चला बघूया तर 5 इन्कम पैकी पहिला इन्कम आहे तो कसा स्रोत. खरं तर आपल्याला सिस्टम मध्ये मला आवडलेली गोष्ट, गेल्या 20 वर्षापासून अनेक सिस्टम मध्ये मी काम केलं, पण मला आवडलेली गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायला आवडेल की आतापर्यंत बायनरी सिस्टम मध्ये आपण काम केलेलं आहे. मित्रांनो, हा ऑटोमॅटिक सेटअप आहे, लेवलचा प्लॅन आहे. पहिली लेवल, दुसरी लेवल, तिसरी लेवल, चौथी लेवल, 5वी लेवल. पहिल्या लेवल मध्ये 2 आयडी येतात, दुसऱ्या लेवल मध्ये 4 आयडी येतात, तिसऱ्या लेवल मध्ये 8 आयडी येतात, चौथ्या लेवल मध्ये 16 आयडी येतात, 5व्या लेवल मध्ये पुढचं 32 आयडी, जसे दुप्पट दुप्पट होत चालतात. पूर्वीच्या कन्सेप्ट मध्ये आपल्याला आठवत असेल मित्रांनो, की आपल्याला जर एखाद्या ठिकाणी पोझिशन घ्यायची असेल तर आपण आवर्जून काय करायचो, त्या ठिकाणी आपला पुढचा आयडी लावायचा. यानं व्हायचं काय, बायनरी मध्ये एका ठिकाणची पॉवर वाढत जायची आणि विकर मात्र तीच राहायची. इथं मात्र तसं नाही मित्रांनो. लेवल अपडेट प्लॅन आहे, प्रत्येक लेवल भरली पाहिजे याचा सिस्टमने खूपसा विचार केला आहे. तुम्ही बिझनेस मध्ये आलात, तुम्ही पहिल्या व्यक्तीला आणलं, इथं बघा मित्रांनो, तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो, तुम्ही आलात, तुमचा पहिला व्यक्ती तुमच्या लेफ्ट साईडला येईल, म्हणजे एच्या ठिकाणी येईल, आणि दुसरा तुमचा डायरेक्ट असेल तर तो हा दुसऱ्या ठिकाणी येईल. म्हणजे पहिल्या लेवल मध्ये पहिले तुमचे दोन्ही आयडी आणि तुमची प्लेसमेंट फिल होईल. नंतर तुम्ही स्वतः जर तिसरा एखादा व्यक्ती आणला तर त्याला स्वतःला कुठेही पोझिशन घेण्याचा राईट नाही, तर तो तुमच्या दुसऱ्या लेवलच्या पहिल्या लेवल, दुसऱ्या लेवलच्या पहिल्या प्लेसमेंटला जाईल. म्हणजे 1च्या खाली पहिला 3 येईल. जर तुमचा चौथा रेफरल असेल तर तो सुद्धा पहिल्या तुमच्या रेफरलच्या दुसऱ्या प्लेसमेंटला, म्हणजे चौथा आयडी तिथे येईल. म्हणजे यानं काय होणार आहे, तिसरा, चौथा, 5वा, 6वा ज्या येणाऱ्या पुढच्या आयडीने तुमची दुसरी लेवल काय होईल, होत जाईल. अशा प्रकारचं सिस्टम आतापर्यंत आपण कुठेही बघितले नाही. येणारा पुढचा 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा आयडी ही तिसरी लेवल फिल करत चालतील. म्हणजे आपल्याला ग्रुपच्या माध्यमातून येणारा जो बिझनेस आहे किंवा जो ग्रुप टीम आहे, ती टीम पूर्ण आपली लेवल काय करत चालते, फील करत चालते. हॅलो सर, आवाज येतोय माझा? जाधव सर, आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय क्लिअर? आवाज येतोय सर तुमचा? आवाज येत नाही माझा? हो हो, येतोय. क्लिअर आहे, क्लिअर आहे. मी कंटिन्यू करतो पुढे. लेवल वाईज इन्कम, जर तुम्हाला लेवल वाईज जर टीम बघायची असेल तर लेवलला, पहिल्या लेवलला तुमचं 5 लोक आले, त्याच्यानंतर दुसऱ्या लेवलला 6 लोक आले, अशी लेवल वाईज आपल्या 2 प्रकारच्या आपल्याला आपल्या सिस्टम मध्ये दिसतात.
ते आपल्याला तुम्ही जर अप्लायची तुमच्या किंवा ज्या लोकांनी तुम्हाला आज मीटिंग मध्ये संदर्भ दिला असेल त्या लोकांशी जर आपण चर्चा केली तर ते आपल्याला डीपली त्याबद्दल व्यवस्थित सांगू शकतील. आपण बघूया पुढचं उत्पन्न. पहिलं उत्पन्न डायरेक्ट इन्कम. मित्रांनो, समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला सिस्टम मध्ये आणला. तुम्ही आला कारण संतोष नावाचा एक व्यक्ती तुमचा प्रॉस्पेक्ट आहे, त्याला तुम्ही घेऊन आला. येणारा कुठलाही व्यक्ती आपल्याला माहिती आहे 300 रुपयाच्या बीएनबी येणार. तुम्ही त्याला डायरेक्ट केला, थेट केला तुम्ही त्याला. संतोष ज्या क्षणाला, ज्या मिनिटाला, ज्या सेकंदाला या सिस्टम मध्ये तुमच्या रेफरल लिंकने प्रवेश करेल, त्या सेकंदाला, त्या मिनिटाला तुम्हाला त्या आयडीवर 10% म्हणजे 300 रुपयावर 30 रुपये मिळेल. समजा तुम्ही दुसरा व्यक्ती आणला, तुम्ही सुरेश नावाच्या व्यक्तीला बिझनेस मध्ये आणला, त्याची एंट्री पण 300 रुपयाने होणार आहे. त्या प्रत्येक येणाऱ्या प्रत्येक डायरेक्टचे 10% त्याच सेकंदाला तुमच्या वॉलेटला जमा होते. म्हणजे तुमचा इन्कम आहे, डायरेक्ट इन्कम आहे 10%. समजा आपण असा विचार करू, तुम्ही पहिला आयडिया आणला, संतोष नावाचा तुमचा पहिला रेफरल आहे. त्या संतोषने काय केलं, तो माझ्यासारखाच एक ड्रीमर माणूस आहे, कस्टमर माणूस आहे, त्याचे खूप स्वप्न त्याला या नेटवर्क इंडस्ट्री मधून पूर्ण करायचे आहे. त्याने प्रत्येक वेळेस आपला आयडिया अपडेट केला. सेकंड त्याने अपडेट केलं, थर्ड अपडेट केलं, चौथं अपडेट केलं, पाचवं अपडेट केलं. त्याने 5 अपडेट केले. 425 रुपयाने सेकंड, थर्ड, 850 रुपयाने थर्ड, 1750 रुपयाने फोर्थ आणि 3400 रुपयाने फिफ्थ. त्याने आपला स्वतःचा आयडिया अपडेट केला. म्हणजे दुसऱ्या तर 500 पर्यंत त्याला 6425 रुपये त्याच्या 5वी रँक अपडेट करता, लेवल अपडेट करताना त्याला लागली. म्हणजे त्याने केलेल्या प्रत्येक अपग्रेडवर पण तुम्हाला 10% मिळणार. विचार करा मित्रांनो, की आयडी तोच, परंतु तो जसं जसं आपली टीम डेव्हलप करताना आपला आयडी अपग्रेड करत जाईल, त्याने केलेल्या तुमच्या डायरेक्टच्या प्रत्येक अपग्रेडवर 10% रक्कम तुम्हाला मिळणार. म्हणजे 5व्या रँक पर्यंत 6425 रुपये त्याला अपडेटला लागले आणि त्याची 10% होतात 745. त्या सेकंदाला तुमच्या वॉलेटला जमा होते. डायरेक्ट इन्कम 10% कसा, तो आणखी थोडासा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. संतोष नावाचा व्यक्ती तुमचा डायरेक्ट आहे आणि त्यांनी प्रत्येक अपडेट केलं. म्हणजे आपण पाहिलं की 642 रुपये तुम्हाला मिळाले 5व्या रँक पर्यंत. मिनिटात त्याने केला 6660 रुपयाला. चॅम्पियन 13620, डायरेक्टर 26040, टायटल क्रिएटर पर्यंत त्याने प्रत्येक 15 लेवल पर्यंत त्याचा स्वतःचा अपडेट केला. तर त्याच्या प्रत्येक अपग्रेडवर 10% अमाऊंट त्या सेकंदाला, ज्या क्षणी, ज्या मिनिटाला, ज्या सेकंदाला तो आपला अपग्रेड करेल, त्या सेकंदाला तुम्हाला त्याच्या अपग्रेडच्या व्हॅल्यूच्या 10% रक्कम तुमच्या वॉलेटला इमिजिएट तात्काळ जमा होईल. विचार करा, संतोष नावाचा व्यक्ती एकच, त्याने जर 15 लेवल पर्यंत जर आपला अपडेट केला तर मित्र हो 10% ती रक्कम होते 6,65,704 रुपये. तुम्हाला सांगावं लागणार नाही, त्याला विनंती करावी लागणार नाही, त्याला कन्व्हिन्स करावे लागणार नाही संतोषला. पण तो आपला बिझनेस डेव्हलप करण्यासाठी, आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी तो आपला आयडिया अपग्रेड करतोय आणि तुमचं उत्पन्न 10% तुम्हाला मिळते. एका व्यक्तीवर 6,65,704 रुपये. मित्रांनो, एकाच व्यक्तीवर, एकाच आयडीवर एवढं उत्पन्न देणारा कुठलाही सिस्टम आज सगळ्यात माझ्या मार्केटला मला आतापर्यंत दिसलेला नाही. दुसरा आपण इन्कम स्रोत बघूया. टीम रँक अपग्रेड बोनस जो आहे 69%. प्रत्येक तुमच्या ट्री मध्ये येणाऱ्या प्रत्येक आयडीवर तुम्हाला लेवल वाईज 69% रक्कम तुम्हाला त्याच्यावर मिळणार आहे. सपोज तुम्ही सिस्टम मध्ये आलात, तुमचे ए आणि बी दोन लोक या बिझनेस सिस्टम मध्ये आले, ते दोघेही 300 रुपयाप्रमाणे 300 रुपयाचे बीएनबी आले. 300 रुपयाला तुम्हाला मी मागाशी सांगितलं की 0.0044 बीएनबी म्हणजे $3 आसपास ती रक्कम लागते. त्या दोन्हींनी एंट्री केल्यानंतर त्या दोन्हींच्या आयडीच्या 69% म्हणजे 200 रुपये, म्हणजे पहिल्या लेवलवर येणाऱ्या दोघांवर 200 प्रमाणे 400 रुपये तुम्हाला मिळतात. असे डायरेक्ट तुम्ही अनलिमिटेड करू शकता. जितके डायरेक्ट कराल त्याच्या पहिल्या बिगिनरच्या जॉईनिंग वर तुम्हाला 69% प्रमाणे तुम्हाला 400 रुपये म्हणजे 200 रुपये प्रत्येक आयडीवर मिळतील. म्हणजे पहिला डायरेक्ट इन्कम 10%, दुसरा लेवल अपग्रेड इन्कम 69%, असा तुम्हाला 79% प्रत्येक आयडीवर इमिजिएट त्या सेकंदाला तुम्हाला इन्कम मिळेल. समजा तुम्ही 5 डायरेक्ट केले, आपण विचार करूया 10% 69%, 79% झाले.
5 डायरेक्ट केले, 5 डायरेक्टचे 13 डॉलर होतात, म्हणजे 1185 रुपये होतात. 79% जर विषय केला तर तुम्हाला मिळतात 5 डायरेक्टवर 1185 रुपये, 10 डायरेक्टवर 2370 रुपये, 20 डायरेक्टवर 4740 रुपये आणि 50 डायरेक्टवर 79% प्रमाणे तुम्हाला मिळतात 11850 रुपये. मित्र हो, ही या सिस्टमची ताकद आहे की तुम्ही जितके डायरेक्ट कराल तितक्या एक्सपर्टीज तुम्हाला इन्कम इथून प्राप्त होणार आहे. 69% इन्कम जर पर रँक आपण जर विचार केला तर आपला इन्कम कुठे जाऊ शकतो? आकडे बघा मित्रांनो. जसं मागाशी मी सांगितलं की तुम्हाला 200 रुपये आयडीवर मिळतात, तसं समजा तुम्ही लेवल अपग्रेड केली दुसरी 425 रुपयाने आणि दुसऱ्या लेवलला तुमच्या टीम मध्ये 4 लोक येतात, तुम्हाला 69% प्रमाणे तुम्हाला मिळतात 4 लोकांना 1172 रुपये. पण त्याला कंडिशन अशी आहे की 69% रक्कम दुसऱ्या लेवलचं घेण्यासाठी तुम्हाला तुमची तिसरी रँक अपडेट करणं अत्यंत आवश्यक आहे. आलेले 1172 पैकी 850 रुपयाने जर तुम्ही रँक अपडेट केली तिसरी अचीवर, तर तुमच्या टीम मध्ये 8 लोक येतात, त्यांच्यावर 69% प्रमाणे 4640 रुपये तुम्हाला मिळतात. तिसऱ्या लेवलच्या 8 लोकांचं उत्पन्न घेण्यासाठी तुम्हाला कंडिशन अशी, तुमचा आयडी हा तिसरा अपडेट हवा. अशाच प्रकारचे जर कंडिशन फुलफिल करत गेला तुम्ही तर अम्बॅसेडर, पायनियर, मेंटर, चॅम्पियन, डायरेक्टर, टायटन, आयकॉन, लिजन, एम्परर, कॉन्करर, चान्सलर, क्रिएटर पर्यंत 15व्या लेवल पर्यंत जर 100% रन सिस्टम झाला तर मित्रांनो 32,264 लोक 15व्या रँक मध्ये येतात. लेवल अपग्रेड असे 33,28,000 रुपये 15व्या रँकची लेवल अपग्रेड करायची अमाऊंट आहे. ती जर सर्व लोकांनी केली, 32,000 लोकांनी, तर त्यांच्या 69% प्रमाणे आपला इन्कम होतो मित्रांनो 7,460,81,44,000 रुपये. पण त्या रँकचं उत्पन्न घेण्यासाठी तुम्हाला ती रँक स्वतः अपग्रेड करणं पहिल्यांदा आवश्यक आहे. एकाच लेवलचं उत्पन्न 7,460 करोड रुपये. मित्रांनो, हात कुठे? टोटल उत्पन्न पाहिलं तर आपलं जवळजवळ 15,000 कोटीच्या 20,000 कोटीच्या आसपास रक्कम निघून जाते जर 100% सिस्टम रन झाली तर, फक्त 69% प्रमाणे. पण त्याची कंडिशन अशी की त्याच्या लेवलचं 69% लेवलचं इन्कम घेण्यासाठी तुमचा आयडी त्या लेवलचा अपडेट ऑलरेडी हवा. पुढचा इन्कम बघूया आपण. दुसरा रिकरिंग लेवल बोनस. अतिशय सुंदर रीतीने हा डिझाईन केलाय मित्रांनो. हा दुसऱ्या लेवल पासून तर 15व्या लेवल पर्यंत 1.5% प्रत्येक आयडीवर मिळतो. पण कोणत्या? ज्या तुमच्या स्वतःने तुम्ही डायरेक्ट केले, त्या आयडीने जो बिझनेस पुढे वाढवला, त्यांनी जितके डायरेक्ट आणले त्या सगळ्या न्यू जॉईनिंगवर आणि त्यांनी केलेल्या 15 लेवलच्या अपग्रेडवर, प्रत्येक 15 लेवलच्या अपग्रेडवर तुम्हाला 1.5% रक्कम मिळते मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो की रिकरिंग लेवल बोनस हा दुसऱ्या लेवल पासून 15 लेवल पर्यंत आहे. की प्रत्येक लेवलवर येणारा आयडी जो तुमच्या डायरेक्ट टीम मध्ये आलेला आहे, तुमचे डायरेक्ट, त्यांचे डायरेक्ट, त्यांचे डायरेक्ट, त्यांचे डायरेक्ट, हे डायरेक्टने येणारा जो ट्री तुमचा सिस्टम मध्ये वेगळा दिसतो, त्या प्रत्येक तुमच्या ट्री मध्ये येणाऱ्या आयडीवर त्याच्या जॉईनिंग अमाऊंट पासून तर इन्फ्लुएन्सर लेवल पासून तर क्रिएटर लेवल पर्यंत त्याने 14वेला अपग्रेड केली, त्या प्रत्येक अपग्रेडच्या 1.5% रक्कम तुम्हाला मिळते. थोडस डिटेल मध्ये मी तुम्हाला समजून सांगतो रिकरिंग लेवल बोनस काय आहे, जो दुसऱ्या लेवल पासून 15व्या लेवल पर्यंत आहे. समजा तुमच्या टीम मध्ये 15 लेवल पर्यंत सगळे नवीन जॉईनिंग हे मेंटर रँकने आले. म्हणजे एक व्यक्ती आला ज्यानं 300 रुपयाने पहिली जॉईनिंग मारली, अपग्रेड जॉईनिंग केली, सेकंड अपग्रेड 425 रुपये, तिसरं अपग्रेड 850 रुपये, चौथं अपग्रेड 1750 रुपये, पाचवं अपग्रेड 3400 रुपये आणि 6वं अपग्रेड 6,760 रुपये. म्हणजे पहिल्या जॉईनिंग पासून तर 6व्या अपग्रेड पर्यंत त्या व्यक्तीला 13,325 रुपये अपग्रेड साठी लागले. त्या प्रत्येक अपग्रेडचा 1.5% 200 रुपये. म्हणजे अपग्रेड करणं हे त्या आयडीला सांगावं लागत नाही, तो स्वतःहून करतो आणि उत्पन्न मात्र 1.5% प्रमाणे तुम्हाला ते तिसऱ्या प्रकारचं उत्पन्न 1.5% आणि 200 रुपये तुम्हाला जमा होतं. चौथा म्हणजे ही 15व्या लेवल पर्यंत, म्हणजे प्रत्येक आयडीवर येणारा जो व्हॉल्यूम आहे हा 100% डिस्ट्रीब्यूट होतो मित्रांनो. पहिले 10% डायरेक्ट इन्कम, 69% रेफरल अपग्रेड इन्कम, अपग्रेड लेवल अपग्रेड इन्कम आणि तिसरा म्हणजे 1.5% इन्कम जो तुमच्या डायरेक्ट आयडीवर मिळतो.
हा दुसऱ्या आणि 15व्या लेवल पर्यंत होतो, म्हणजे 21%. आता 100% अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करणारी ही पहिली जगातली पहिली सिस्टम मित्रांनो. आता काही लोकांना वाटतं की सर सगळं वर्किंग प्लॅन मला करता येणार नाही, नॉन वर्किंग काय आहे का? ज्यावेळेस तुम्ही 10वी अपग्रेड करतात आयकॉन लेवल, त्यावेळेस 10व्या अपग्रेड पासून तुम्हाला रॉयल्टी बोनस सुरू होतो. म्हणजे जमा झालेल्या एकूण रकमेपैकी 3.5% रक्कम, म्हणजे 5%, उरलेल्या 5% पैकी 3.5% रक्कम ही रॉयल्टी बोनस मध्ये वाटली जाते. 10वी लेवल ज्याने आयकॉन केली त्या आयकॉनला जो दिवसाचा टर्नओव्हर होतो, त्या दिवसाच्या टर्नओव्हर मध्ये ज्या ज्या लोकांनी 10वी लेवल अपग्रेड केलेले आहे त्या लोकांमध्ये तो 1% फंड हा डिस्ट्रीब्यूट इक्वली दररोज, तो $10 असेल, $20 असेल, $30 असेल, $40 असेल, $50 असेल, हे वाटले जातात. 11वी जी लेवल आहे लिजंड, ही 11वी लेवल मध्ये सुद्धा 11वी लोक ज्या लोकांनी होल्ड केली आहे, ज्यांनी धारण केले आहे, अशा 11वी लेवलच्या लोकांमध्ये सुद्धा 1% रॉयल्टी फंड हा इक्वली डेली डिस्ट्रीब्यूट केला जातो. 12वी लेवलचा एम्परर ज्यानं हे रँक अपग्रेड केलेले आहे त्या लोकांमध्ये सगळ्या शेअर होल्डर मध्ये 0.60% जो रॉयल्टी फंड आहे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जातो. 13वी जी कॉन्करंट लेवल आहे त्या कॉन्करंट लेवल शेअर होल्डर करणाऱ्या लोकांमध्ये 0.40 हा फंड जो एकूण रॉयल्टीच्या गेट खाली जमा झालेला आहे तो इक्वली त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. चान्सलर ही जी 14वी लेवल आहे, ह्या 14व्या लेवल धारण करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा त्या एकूण फंडच्या 0.30% फंड हा इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जातो. आणि क्रिएटर जी 15वी आणि शेवटची सर्वात मोठी अपग्रेड आहे, त्या अपग्रेड केलेल्या धारण केलेल्या लोकांमध्ये सुद्धा त्या एकूण फंडचा 0.20% फंड हा इक्वली डेली डिस्ट्रीब्यूट केला जातो, दररोज डिस्ट्रीब्यूट केला जातो. कुठपर्यंत? जोपर्यंत त्यांनी डिपॉझिट केलेल्या रकमेची दुप्पट होत नाही तोपर्यंत त्यांना दिला जातो. जेव्हा आयकॉनची रॉयल्टी संपते किंवा आयकॉन होल्डर लोकांनी जर लिजन जर अपग्रेड केला असेल तर आयकॉनची रॉयल्टी बंद होते आणि लिजनची रॉयल्टी सुरू होते. एम्परर ज्यांनी रँक होल्ड केली आहे, धारण केली आहे, त्याची लिजनची रॉयल्टी बंद होते आणि एम्परर मध्ये तो शेअर होल्डर होतो. अशा प्रकारे क्रिएटर लेवल पर्यंत येईपर्यंत आपल्याला ही रॉयल्टी मिळते. मित्रांनो, पाठीवर शाबासकी असेल आणि काहीतरी स्वप्न आपले असतात आयुष्यामध्ये, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुद्धा एक छोटस टार्गेट फंडच्या माध्यमातून आपल्या सिस्टमने आपल्याला दिलाय. त्याला म्हणतात लाईफस्टाईल रिवॉर्ड इन्कम. शेवटचा इन्कम मी आपल्याशी शेअर करते. आपल्या प्रत्येकाचा स्पोर्ट बाईक घेण्याचं ड्रीम असतं, स्वप्न असतं. ती स्पोर्ट बाईक घेण्यासाठी $3,000 म्हणजे 2,76,000 रुपयेपर्यंत, 2.5 लाखापर्यंत फंड आपल्याला मिळतो. तो कोणाला मिळतो? ज्या लोकांनी प्राईम क्लब अचीव्ह केलेला आहे. म्हणजे तुमचा स्वतःचा सेल्फ आयडी हा डायरेक्टर लेवल म्हणजे 8व्या लेवलचा असेल आणि तुमच्या डायरेक्टला 5 चॅम्पियन लोक असतील, 5 चॅम्पियनची आयडी असतील, तर त्या सगळ्या अचीव्ह केलेल्या लोकांमध्ये हा प्राईम क्लबचा फंड हा डिस्ट्रीब्यूट केला जातो. तो असतो जवळजवळ $3,000. हा सुद्धा फंड डेली टर्नओव्हर असतो, परंतु तो डिस्ट्रीब्यूट मात्र दर आठवड्याला होतो. नंतर पुढचा आहे इलाइट क्लब. प्रत्येकाला आपल्याला कार घेण्याचं स्वप्न आहे. एसयू कारचा फंड दिलाय त्यांनी $25,000 म्हणजे नियर अबाउट 22-23 लाखापर्यंत इंडियन रुपीज मध्ये हा फंड आहे. हा सुद्धा याची कंडिशन अशी आहे की स्वतःचा आयडी तुमचा कॉन्करंट म्हणजे 13व्या रँकचा हवा आणि तुमचे सेल्फ डायरेक्ट हे 3 डायरेक्ट एम्परर लेवलचे म्हणजे 12व्या रँकचे हवे. ती कंडिशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला $25,000 म्हणजे 23 लाख रुपयाचा फंड आपल्याला मिळतो. तो सुद्धा तुमच्या डेली टर्नओव्हरवर अवलंबून असतो, परंतु डिस्ट्रीब्युशन त्याचं मात्र वीकली होतं. तिसरा क्लब आहे रॉयल क्लब. तो रॉयल क्लब आहे मित्रांनो, त्याला आपल्याला दिले आहेत $50,000 म्हणजे नियर अबाउट 46 लाखापर्यंत रुपये. लक्झरी कार म्हणून त्याचं म्हणून दिला जातो. त्यासाठी तुमची कंडिशन अशी आहे की तुमचा आयडी स्वतःचा 14 रँकचा चान्सलर हवा आणि तुमचे डायरेक्ट कमीत कमी 5 हे कॉन्कर 13 रँकचे हवेत. ही कंडिशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला $50,000 फंड हा तुम्हाला डेली टर्नओव्हरवर आठवड्याला विकली डिस्ट्रीब्यूट केला जातो. चौथा आहे क्राऊन क्लब. प्रत्येकाला आपलं घर घेण्याचं स्वप्न असतं. आपलं घर घेण्यासाठी, बंगला घेण्यासाठी हा आपल्याला $1,00,000 म्हणजे नियर अबाउट 90-92 लाखापर्यंत रुपये आपल्याला हा फंड दिला जातो. त्यासाठी कंडिशन अशी मित्रांनो की आपला स्वतःचा आयडी क्रिएटर म्हणजे 15व्या रँकचा हवा आणि आपले 7 डायरेक्ट, कमी कमी 7 डायरेक्ट हे 14व्या रँकचे हवेत. याचं सुद्धा
डिस्ट्रीब्युशन हे डेली टर्नओव्हर असतं, परंतु डिस्ट्रीब्युशन हे आठवड्याला असतं. शेवटचा आहे सुप्रीम क्लब व्हिला घेण्याचं हे आपलं स्वप्न असतं. त्यासाठी आपल्याला $5 लाख फंड दिला जातो. तो नियर अबाउट 4.5 कोटीच्या आसपास असतो. त्यासाठी कंडिशन अशी मित्रांनो, सेल्फ तुमचा आयडी हा 15व्या रँकचा क्रिएटर हवा आणि मिनिमम तुमचे 10 डायरेक्ट हे क्रिएटर हवे, ते सुद्धा 15व्या रँकचे हवे. ती जर कंडिशन पूर्ण केली तर तुम्हाला 4.5 कोटी पर्यंतचा व्हिला घेण्यासाठी फंड आपल्याला दिला जातो. हा डेली टर्नओव्हरवर डिपेंड असतो, मात्र डिस्ट्रीब्युशन हे त्याचं वीकली असतं. मित्रांनो, गेल्या 6 महिन्यापासून हा व्यवसाय सुरू झाला. 2-3 देशापासून सुरुवात होऊन आज 150 देशांपर्यंत हा बिझनेस गेलेला आहे. भारतामध्ये खरं तर भारतामध्ये एंट्री केल्यानंतर काही निवडक लोकांच्या हातामध्ये ही सिस्टम आली आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं. आवर्जून नाव घ्यायला मला आवडेल की ज्यांच्याकडे बघून खरं तर खूप प्रेरणा घेतली पाहिजे. 4-4.5 महिन्यापासून या सिस्टम मध्ये आहे. वय वर्ष 63 आहे आणि ज्या गतीनं त्यांनी बिझनेस केला, ज्या स्पीडने केला, ज्या डिव्होशनने दिला, निश्चितच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मिस्टर धर्मपाल धीमन सर, वय वर्ष 63, 4.5 ते 5 महिन्यामध्ये त्यांचं उत्पन्न जवळजवळ 550 BNB च्या आसपास गेलंय. नियर अबाउट 4 करोड रुपये त्यांनी ह्या सिस्टम मधून मिळवले आहेत. दुसरं जे आहेत टॉपचे अर्नर मिस्टर रोशन रोलिया सर फ्रॉम बिहार. टेक्निकल नॉलेज मध्ये ह्या व्यक्ती बाप माणूस आहे, ज्याच्याकडे एज्युकेशन हा पार्ट आहे. एज्युकेशन पार्ट सगळ्या सिस्टमचा, सगळ्या टीमचा जे सांभाळतात, ज्यांनी ही धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. दिवसातून 3-3 झूम मीटिंग हे घेतात आणि लोकांना नॉलेजेबल पर्सन बनवण्याचा प्रयत्न करतात. भारतात त्यांच्या माध्यमातून हा सिस्टम सुरू झाला. प्रॉपर बिहारचे त्यांचं उत्पन्न नियर अबाउट 2 कोटी. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 300 BNB च्या आसपास अर्निंग इथून 4.5 महिन्यामध्ये केलेलं आहे आणि ऑल ओव्हर इंडिया आणि इंडियाच्या बाहेर जवळजवळ 50 ते 60 देशांमध्ये यांचा व्यवसाय या सिस्टम थ्रू गेलेला आहे. असे मिस्टर रोशन रोलिया सर हे स्वतः नाशिकला आले. मी आमचे ग्रेट अपलाईन संतोष सुरेन सर हे आम्ही स्वतः शिमल्याला त्यांच्याबरोबर 5 दिवस राहिलो आणि त्यांच्याकडून खूप काही नॉलेज घेतलं. असा हा व्यक्ती अत्यंत नॉलेजेबल पर्सन आणि स्पष्ट बोलणारा व्यक्ती हे आहेत रोशन रोलिया सर. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 300 BNB ह्या सिस्टम मधून अर्न केलेले आहे. निश्चितच आवर्जून यायला आवडेल की त्यांची आपले आणि सर्वात टॉपचं स्पीकर दिवसातून 5-5 झूम मीटिंग घेतात आणि ऑल ओव्हर एशिया खंडामध्ये ज्यांचा व्यवसाय या सिस्टमच्या माध्यमातून गेलाय. तरी कुणाल सर हे प्रॉपर सिंगापूरचे आहेत. आतापर्यंत 250 BNB यांनी या सिस्टम मधून अर्न केलंय. 2 कोटी पेक्षा जास्त अर्निंग या सिस्टम मधून त्यांनी केले आहे. अत्यंत संयमी, शांत आणि नॉलेजेबल पर्सन आणि सगळ्या सिस्टमचं सगळं नॉलेज या व्यक्तीजवळ आहे. अशा कुणाल सरांना आणि रोशन सरांना, धीमन सरांना भेटण्याचा योग आला. नाशिकला सुद्धा रोशन रोलिया आणि धीमन सर येऊन गेले. त्यांच्या पूर्ण दिवस घालण्याचा योग आला. नाशिकच्या, औरंगाबादच्या आणि नाशिक जिल्ह्याच्या आसपास सर्व लीडर लोकांनी त्यांनी एक दिवस ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनाच्या जोरावर आपण हा व्यवसायाला एक चांगली गती देण्याचा प्रयत्न केला. खरं तर महाराष्ट्रामध्ये जे टॉपचे अर्नर आहेत, त्या टॉपच्या लोकांनी हा सिस्टम रन केला. त्यात सर्वात मोठं काम आहे माझे ग्रेट अपलाईन, ज्यांनी मला हे सिस्टम दाखवली, मिस्टर संतोष सुरेन सर. संतोष सुरेन सरांचा नेटवर्क इतिहासामधला खूप मोठा आणि दर्जेदार अनुभव आहे. स्वतः मोटिवेटर, स्पीकर आहेत, ट्रेनर आहेत आणि क्रिप्टो मधलं नॉलेज त्यांचं खूप जबरदस्त आहे. त्यांनी हा सिस्टम खरं तर रोशन रोलिया यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सिस्टम सुरू केला. गेल्या 3.5 महिन्यामध्ये सरांचा बिझनेस जर पाहिला आपण तर नियर अबाउट 14,000 लोकांचा ग्रुप फक्त आणि फक्त 4 महिन्यामध्ये संतोष सरांनी या सिस्टम मधून तयार केला. आतापर्यंत 27 BNB पर्यंत यांनी अर्निंग आपलं केलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर 12 स्टेट आणि भारताबाहेर 4 देशांमध्ये सरांचा बिझनेस आपल्या टीमच्या माध्यमातून आहे. जबरदस्त सपोर्ट सिस्टीम, जबरदस्त मोटिवेटर आणि सर्व्हिसच्या बाबतीत संतोष सुरेन सरांचं आपण निश्चितच अगदी आदराने नाव घेतलं पाहिजे. त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आम्हा सगळ्यांना प्रेरणा मिळून आम्ही हा ऑल ओव्हर महाराष्ट्रभर बिझनेस सिस्टम रन करता आली. मी स्वतः संतोष बिराडे, माझं उत्पन्न पण 4 BNBच्या आसपास झालेलं आहे. माझा 2,000 लोकांचा माझा ग्रुप आहे. पार्ट टाइम मी हा बिझनेस करतोय. माझ्या बरोबर माझे मित्र रितेश तांबट सर, नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये क्रिप्टोच्या रिलेटेड ज्या ज्या सिस्टीम आल्या त्या सिस्टमचं सर्व प्रकारचा स्टडी करणारा व्यक्ती. आतापर्यंत जेवढे टोकन, ब्लॉकचेन, कॉइन्स ज्या सिस्टमशी जोडले गेले किंवा सिस्टम मध्ये आहेत
किंवा ट्रेडिशनल मार्केटमध्ये आहे त्या सर्वांचा अत्यंत अभ्यास असणारा व्यक्ती ज्यांचा ऑल ओव्हर इंडियामध्ये ग्रुप आहे आणि अतिशय चांगला बिझनेस चालतं ह्या माध्यमातून आहे. जबरदस्त रिटर्न मिस्टर धनराज चंडाले सर फ्रॉम शिर्डी. ब्लॉकचेन मध्ये मास्टर माणूस. अगदी ग्रामीण भागामध्ये नेटवर्क कसं डेव्हलप केलं पाहिजे आणि सिस्टीम कशी रन केली पाहिजे याचं उदाहरण मी आपल्या समोर मांडू इच्छितो की धनराज सरांचा एक 3-2.5 महिन्यामध्ये बिझनेस आहे. 1.5 लाखापर्यंत त्यांचं अर्निंग झालेलं आहे. त्यांच्या सोबत ग्रेट रिस्पेक्टिव्ह मिस्टर आप्पासाहेब कांबळे सर हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. ते सुद्धा नगर जिल्ह्यामधून हा बिझनेस रन करतात. सुंदर प्रेझेंटेशन, टेक्नॉलॉजीचं खूप चांगलं नॉलेज आणि शिकण्याची वृत्ती या सगळ्यांच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रभर आपला व्यवसाय च्या माध्यमातून डेव्हलप केलेला आहे. केदारे सर आहेत, विलास केदारे सर त्यांचाही आहे. दत्ता सर आहेत, रांधव सर आहेत, आमचे मित्र तुळशीराम रांधव सर आहेत. वय वर्ष 63, मिलिटरी रिटायर आणि HL ला पण रिटायर आणि जबरदस्त मोटिवेटर, जबरदस्त स्पीकर, जबरदस्त मेहनत करणारे व्यक्ती अशा सगळ्या लोकांचा संच आपल्या बरोबर घेऊन आपण हा बिझनेस महाराष्ट्रामध्ये रन करतो. मित्रांनो, सगळ्यांनी नेटवर्कमध्ये खूप चांगलं काम आतापर्यंत केलं आहे, परंतु सिस्टम इतकी सुंदर संतोष सूर्यवंशी सरांच्या माध्यमातून आपल्याला जी मिळाली त्या सिस्टमवर आपल्याला सर्वांनी सरांच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन कामाला सुरुवात केली. खूप छानचं नेटवर्क आपण उभं केलं आहे. ही सिस्टम मी माझं प्रेझेंटेशन मी इथं थांबवतो कारण की मला प्रेझेंटेशन मला जेवढं सांगायचं होतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यानंतर तुमच्या काही जर डाऊट्स काही संकल्पना जर अपूर्ण राहिल्या असतील तर जे व्यक्तींना आपल्याला ह्या सेमिनारसाठी बोलवलं आहे, वेबिनारसाठी बोलवलं आहे, त्या व्यक्तीशी आपण कृपया संपर्क साधा. त्यांच्याशी ते आपले प्रॉब्लेम किंवा आपले काय अडचणी असतील किंवा जे काही संकल्पना समजल्या नाही त्या आपण चर्चा करा आणि त्याच्यावर आपण सुरुवात करूया. मी सर्वांना रेन बीएनबीच्या परिवारामध्ये स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो की 1 ते 3 महिन्यामध्ये कमीत कमी 100 BNB हे प्रत्येकाच्या सेपलच्या अकाउंटला दिसले पाहिजे. अशा प्रकारचं प्लॅनिंग संतोष सूर्यवंशी सरांच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. उद्या सुद्धा आपल्याला ग्रुप लीडरची अशीच मीटिंग संतोष सरांची परवानगी घेऊन आपल्याला ती करायची आहे. सरांचा जर वेळ मिळाला तर उद्या आपण ग्रुप लीडर रविवार हा आपला शेअरिंग, ट्रेडिंग आणि क्वेश्चन आन्सरचा मराठी क्वेश्चन आन्सरचा आपला दिवस असणार आहे. मी संतोष सरांचा विनंती करतो की त्यांनी कृपया संतोष सर आहेत का? येस सर, येस सर. येस सर, येस सर. मी संतोष सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी कृपया थोडंसं आमच्या टीमला गायडन्स करावं. माय अपलाइन, माय लीडर, माय ग्रेट मोटिवेटर मिस्टर संतोष सूर्यवंशी सर. थँक्यू सर. एकदम छान, एकदम मस्त, छान प्रेझेंटेशन सरांचं. आणि सरांनी हा जो इनिशिएटिव्ह घेतलाय संतोष बिराडे सरांनी खास आपल्या नाशिक टीमसाठी, सर्वांची डिमांड होती की आपल्या टीममध्ये मराठी झूम व्हायला पाहिजे. तर मला वाटतं ही आपली 4थी झूम असेल, बरोबर सर ना? 4थी झूम आहे आणि अटेंडन्स आपलं 20च्या आसपास आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे, हिंदी झूम चालताय, नॅशनल झूम चालताय आणि हा जो मराठी झूम आपण जी चालू केली आहे खास करून आपल्या टीमसाठी सगळ्यांच्या आग्रह खातर, त्याचा आपल्याला जास्त कसा फायदा घेता येईल. प्रत्येक नेक्स्ट मीटिंगला आपलं अटेंडन्स वाढलं पाहिजे. अटेंडन्स वाढलं पाहिजे म्हणजे आपले नवीन गेस्ट वाढले पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न करा. कारण ज्यावेळेस आपले 100+ अटेंडन्स होईल त्याच्यानंतर आपण याची वीकली आपल्याला जे आपण 2 चालू केले आहेत त्याच्यामध्ये आपण वाढ करूया. पण हे जे 2 चालू केले या 2चा बेनिफिट आपल्याला घेता आला पाहिजे. हे सगळ्यांनी याची काळजी घ्या. नेक्स्ट टाइम प्रत्येकाचे 1-2